हेलो, नमस्कार मंडळी. ऐका क्विक शॉर्ट पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संडे फन डे. ॲक्च्युली काल एक कॉमेंट आलेली आणि त्यानंतर त्या कॉमेंटला बऱ्याच जणांनी रिप्लाय पण केलेत. तर सकाळी आता हिचा व्हिडिओ बघितला मी बोंबड्याचा, तेव्हा मला असं जाणवलं की नाही, या कॉमेंटवर बोललंच पाहिजे आणि अंड्यांना त्यांची लायकी दाखवून दिली पाहिजे. तर तुम्ही कॉमेंट आधी बघून घ्या, मग त्याच्यावर मी बोलते. सो ही कॉमेंट तुम्ही बघितली असेल, बघितली नसेल तर तुम्ही आत्ता पॉज करून व्यवस्थित ती कॉमेंट वाचून घ्या, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. अशाच प्रकारच्या काही कॉमेंट्स इव्हन कौरवच्या इथे पण आलेल्या आहेत. त्याच्यावरती तर मी वेगळा एक स्पेशल पॉडकास्ट बनवणारच आहे. पण इथे आता सध्या ही जी कॉमेंट आलेली आहे, तर त्यांना मला हे सांगायचं आहे की पहिली गोष्ट, एक्झॅक्टली पीपल स्टेईंग इन इंडिया कॉमेंटिंग ऑन अदर पीपल स्टेईंग अब्रॉड. तर पहिली गोष्ट, इंडियामध्ये राहणं आणि अब्रॉडला राहणं ह्याच्यामध्ये काही सेन्सच बनत नाही आहे. तुमची ताई किंवा तुम्ही स्वतः तरी कसे गेला असाल, तिथे काय करत असाल, ती पण घरी बसून ती धुणी भांडी आणि तिची मेडच्या वरची औकात नाही आहे. मेडचे तरी स्वतःचं अस्तित्व असतं, ती स्वतः कमवते त्यातनं आणि ती आपल्या फॅमिलीकडे लक्ष देते, आपल्या मुलाबाळांची काळजी घेते. हिचं तर तेही नाही आहे. फक्त आणि फक्त ही मण्यारची खेल आहे. आता पुढचा शब्द तुम्ही लावा, तीच आहे, बस एवढीच अवकात आहे. फुकट मिळालेली, फुकट आणली आहे. खेल बरोबर खेल दाखवते आणि बाकी पण ॲडिशनल कामं पण होऊन जातात. सो ऑल इन वन पॅकेज मिळालेलं आहे. त्या उपर तिची लायकी नाही आहे. आणि राहिला प्रश्न भारतातील बायकांचा, तर त्या कितीतरी पटीने चांगलं आयुष्य जगत आहेत आणि कितीतरी पटीने त्यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे. कारण माझ्या सबस्क्रायबर्सना, मोस्ट ऑफ द सबस्क्रायबर्सना मी पर्सनली ओळखते आणि मला माहिती आहे ते काय आहेत, काय कुठे काय, आणि त्यांचं एज्युकेशन किती आहे, त्यांचं प्रोफेशन काय आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्लीजच नसत्या भानगडीत पडू नका. आणि भारतात राहणं केव्हापासून कमीपणाचं झालं की बाबा भारतात राहून असं सगळं करत बसतात. मी तर म्हणते की बाहेर जाऊन कोणाची तरी खेल बनण्यापेक्षा आणि फालतूगिरी करण्यापेक्षा, भीक मागण्यापेक्षा ॲटलिस्ट भारतात तर आपण इज्जतीने राहतोय, हे कैक पटीने चांगलं आहे, नाही का, नाही का, नाही का. आणि ॲक्च्युली काल अजून एक नाही, बऱ्याचशा अशा कॉमेंट आल्या होत्या. ॲक्च्युली तो पॉईंट खूप इम्पॉर्टंट होता, तो राहून गेला माझ्याकडनं. अँड थँक्यू फॉर ब्रिंगिंग इट अप. तो पॉईंट म्हणजे स्ट्रॉबेरीचा, की स्ट्रॉबेरी इतक्या लवकर कशी काय आली. आणि म्हणजे आत्ता जाऊन तिला 1-2 मार्चमध्ये गेली आहे, तिच्या म्हणण्याप्रमाणे मार्च एंडला. फक्त एप्रिलचा महिना गेला आणि स्ट्रॉबेरी पण आली, तर विच इज नॉट पॉसिबल. आणि अंड्यांनाही हे कसं कळलं नाही. अंड्यांना ती खडे हुत्या बनवते. तर मला हेच सांगायचं आहे की अंडे आहेत ते, अंड्यांना कसं काय कळणार. आणि मला तर वाटतं हुत्या बनण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला आहे. बनण्यासाठी नाही, ते हुत्या आहेतच, अजून काय बनवायचं आहे त्यांना. इतकी लालायक बाई आहे, इतकी लालायक बाई आहे की साधं त्या मालकाला, जो कोणी प्रिव्हियसली तिथे राहत होता, त्याने जे आयतं हिला दिलेलं आहे, जे ही आयत्यावर कोयता मारते अक्षरशः, त्याला साधं क्रेडिट पण द्यावं किंवा ते तरी खरं खरं सांगावं, हेही हिला वाटत नाही. आणि बरं चला, हिने लावली म्हटलं तर शक्यता तर अजिबातच दिसत नाही. हिच्याकडे बेसिक इक्विपमेंट्स नाही आहेत, ना कातर आहे ना काय आहे. ते साध्या कातरीने त्याला हे काढण्याचा प्रयत्न करत होती, कट करण्याचा प्रयत्न करत होती. त्याला ती शार्प कातरी लागते, त्याच्यानंतर ती झिगझॅगवाली अशी ती वेगळी एक गार्डनिंगची सीझर येते, तिच्याने कापायचं असतं, तेही हिच्याकडे नाही आहे. त्याला अक्षरशः त्याचा जीव घेत होती. मला वाटतं ही तोडतानाच ते अर्धा त्याचा रस आणि सगळं ते पिचकून जात असेल आणि पुन्हा कधी ती स्ट्रॉबेरी येण्याचं नाव घेणार नाही, अशी अवस्था त्या बाईने त्याची केली. अक्षरशः असं मुरडून एखाद्याची अशी मान मुरडतो ना, तशी त्या स्ट्रॉबेरीची. आणि आज तेच हाल ती त्या फुदिन्याचे करत होती. आज तर ती सीझर विसरली आणि तो फुदिना त्याला अक्षरशः असं नखाने बोचकारून असं काहीतरी काढत होती. इतकं भयानक ते बघताना असं इतका वेदना होतात मला. जर मी जर गार्डन बेड मी तयार केलेला असता आणि कोणतरी अशी त्याची वाट लावते हे जर मी बघितलं असतं ना, मी तिथे जाऊन झापडवलं असतं, परत गेली असती. जर मी भारतात पण असते ना, तर तिकीट काढून गेली असती आणि म्हणजे काहीतरी उचलून ना ते डोनेट केलं असतं अशा व्यक्तीला, जी व्यवस्थित त्याची काळजी घेईल. इतकी भंगार बाई, तिचा कळवळा घेऊन येता. अरे हट, हिच्यासारखी ना आम्हाला अजिबात फुकटात पण नको. हिलाच लखलाभ हिची घाणेरडी लाईफ आणि हिचा तो घाणेरडा लायकी
लायकी शून्य माणूस गेलाय, जातीच्या भरोश्यावर गेलाय तिथे आणि जात लपवतोय स्वतःची. तुम्ही जर इतके बाहेर राहणारे आणि सो कॉल्ड एज्युकेटेड आणि तुम्हाला फार अक्कल आहे ना, तर तुम्ही हे प्रश्न विचारायला पाहिजेत, जे की तुम्ही नाही विचारत आहात. आणि जे विचारतायत, जे सुशिक्षित आहेत, सुज्ञान आहेत, ज्यांना या गोष्टी दिसतात, सुजाण आहेत, त्यांना तुम्ही उलटं बोलताय. शेम ऑन यू. तुम्ही ज्यांना बोलताय ना, त्यांचा संडास धुवायची पण लायकी नाही आहे तुमची आणि तुमच्या ताईची आणि त्या विवीची. आणि व्लॉगिंग करा आणि चेहरा दाखवा, तर ते मावसाडच्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे सगळं. ठीक आहे, आम्हाला यूट्यूबने अधिकार दिला आहे, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू आणि आम्हाला नाही करायचं व्लॉगिंग. तुमच्या आयुष्यात फक्त तेवढंच आहे, बस तेवढंच करा. आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती फालतू बोंबाडच असणार आहे. आणि तो मण्यार अख्खा दिवसभर बसून हेच कामं करत असतात, कुठे नाही जातो, घरातच पडलेला असतो. आणि ही कॉमेंट कोणाच्या तरी मेन कॉमेंटला रिप्लायमध्ये आलेली आहे. सो त्या मेन कॉमेंटमध्ये पण असं लिहिलेलं आहे की लिव्ह हर अलोन म्हणून अँड गिव्ह हर स्पेस. तर पहिली गोष्ट म्हणजे ती अलोनच आहे, अजून किती अलोन होणार आहे. आमच्यामुळे थोडी तरी काहीतरी आहे, विचारतात तिला लोक, बघतात, थोडी तरी म्हणू शकतो आपण जिवंत ठेवली आहे आम्ही तिला. नाहीतर ती कधीच संपलेली आहे. खूण आहे तिच्याकडे. जिच्या स्वतःच्या आईलाही तिला भेटावंसं वाटत नाही, रातोरात आईला गायब करते भांडण करून. असली लायकी शून्य बाई, बाप रे, इतकं हॉरिबल, इतकी भयानक आणि अशी वाईट अवस्था कोणाची होऊ नये. ही जे हॅप्पी फॅमिली आणि हे सगळं करण्याचं जे नाटक करते ना, हे जे दाखवते ना, टाईम स्पेंड आणि आमची कशी हॅप्पी फॅमिली आहे, ते सगळं आहे ना ह्या गोष्टींवर पडदा घालण्यासाठी आहे, जस्ट टू कवर अप. अशी फॅमिली, अशी मुलं कधीच हॅप्पी असू शकत नाहीत, जे स्वतःच्या आईवडिलांचे तळतळाट घेतात, जे स्वतःच्या आईवडिलांना दूर करून, आईवडिलांना टाकून आपली फॅमिली बनवण्याचा विचार करतात. नाही होणार. उनो रिव्हर्स. हे मी त्या व्यक्तींच्या बाबतीत बोलते जे हे बोंबाडसारखे आहेत. हे बोंबाडसाठी आहे, स्पेशली बोंबाडसाठी, कारण त्यांचं आपण पाहिलेलं आहे जर्नी आणि त्यांचं जे काही आहे ते त्यांनी उघड केलेलं आहे. त्यांची घाण त्यांनी इथे पूर्ण फॅमिली ड्रामा इथे दाखवलेला आहे. सो ते अशा व्यक्तींसाठी आहे जे सगळं काही असताना, सगळं काही व्यवस्थित असताना सुद्धा फक्त आणि फक्त पैशासाठी सगळे संबंध तोडतात, पैशासाठी खेलगिरी करतात. अशा व्यक्तीसाठी आहे जी की बोंबाड आणि मण्यार आहेत. बाकी जे जेन्युइन आहेत, काही जणांचे जेन्युइन प्रॉब्लेम्स असतात. काही ह्याच्यामध्ये मी आधी पण बोलली आहे, प्रत्येक वेळेला मुलं चुकीची असतात असं नाही आहे. पण ह्यामध्ये, या केसमध्ये 101% मण्यार आणि बोंबडी कधीच सुखी राहू शकत नाहीत. असो, थोडं ऑफ टॉपिक पण बोलले, पण बोलणं जरुरी होतं. ह्यांना यांची लायकी वेळोवेळी दाखवणं हे जरुरी आहे. थोड्याच वेळात आपण भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय.